मित्रांनो, हिवाळ्यामध्ये हिरवं कंच भाजीचं मिळतं. तर गाजर, मटर, आलू आणि कोबी पण एकदम फ्रेश मिळतं. चला तर मग व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा ते शिकूया. कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं होतं. याच्यामध्ये विलायची आणि लवंगा घालून घ्यायची आहे. कांदा मिरची घालायची आहे. कांदा आणि मिरची झालेली आहे. याच्यामध्ये आपण लसूण आणि अद्रकाचं पेस्ट घालायचं आहे. त्यानंतर टमाटर घालायचे आहे. धने पावडर, इथे घोडा मसाला घालायचा आहे, गरम मसाला, हळद घालायची आहे, तिखट घालूया, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर भाज्या घालायच्या आहे. ह्या घालून घेतलेले आहे. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर तांदूळ धुवून घेतलेले होते, ते तांदूळ घालून द्यायचे आहे. भाज्यांमध्ये तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. भाज्यांमध्ये तांदूळ मिक्स झालेले आहे, बघू शकता. आवश्यकतेनुसार पाणी सोडायचं आहे. भाताला उकळी येतानाच कोथिंबीर घालून घ्यायची आहे. भाताची चव अप्रतिम लागते. चला तर मग कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपला अप्रतिम मसाले भात तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही. 2 शिट्ट्या काढायच्या आहे. झालेला आहे मित्रांनो. चला तर कुकर काढूया. किती मस्त पुलाव तयार झालेला आहे, बघू शकता. तर कोथिंबीर घालून घ्यायची आहे वरून. सुपर टेस्टी पुलाव तयार झालेला आहे, बघू शकता. सुपर टेस्टी पुलाव. खायला खूपच सुपर टेस्टी अप्रतिम झालेला आहे. जर तुम्हाला मसाले भाताचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.